परिवार से हैं। मैंने आपसे वादा किया था आप ही के बीच में से साधारण परिवार के व्यक्ति को तैयार करेंगे, सांसद के रूप में सदन में भेजेंगे ताकि वो जनता की कर्ज मुक्ति के लिए प्रयास कर पाए। अब आपका सपोर्ट चाहिए, सहयोग चाहिए। सभी लोगों ने वोट करिए, अपने रिश्तेदारों को, अपने जानकार करते सभी लोगों को बताइए जो अमरावती और उसके आसपास रहते हैं कि कर्ज मुक्ति का चुनाव चिन्ह केतली का तुम्ही निवडणूक लढताय, काय नेमके तुमचे कॉन्सेप्ट आहे, काय तुमचे मुद्दे आहेत जे लोकांपुढे तुम्ही जाऊन तुम्ही तुमचा प्रचार करता? आमचा मुद्दा एकच आहे, जनतेची कर्जमाफी। जनता म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये सगळे झाले, व्यापारी, नोकरीवर्ग, आम जनता, सगळ्यांचंच ज्यांच्यावरती सरकारच्या नीतीमुळे हे जे कर्जाचं धोरण बसलेलं आहे, कर्जाचं जे डोंगर आलेलं आहे, कुठलं तर पहिलं आहे नोटबंदी, GST, लॉकडाऊन, ह्या ज्या आलेल्या आहेत ह्या सरकारच्या नीतीमुळे झालेल्या आहेत। त्याच्यामुळे जे जनता परेशान आहे कर्जामध्ये, त्या जनतेला वाचवण्यासाठी, त्या लोकांचे आत्महत्या वाचवण्यासाठी म्हणून आपण हा मुद्दा घेतलाय। आपण हा मुद्दा जो आहे जुलै 2022 पासून उचललेला आहे आणि आतापर्यंत आम्ही 2 लाखापेक्षा जास्त लोकांचे जीव वाचवून चुकलेला, जे डिप्रेशन मध्ये गेले, जे लोक डिप्रेशन मध्ये गेले त्यांचे आम्ही जीव वाचवले। कसं की लोकांचं जे कर्ज आहे, कर्जामुळे जे रिकव्हरी एजंट, बँकवाले त्यांना जे परेशान करतात, त्यांना कॉल करून परेशान करतात, त्यांना सगळं घरी जाऊन परेशान करतात, त्यांच्या फॅमिलीला परेशान करतात, त्यांना पैसे देण्यासाठी जास्त तकाता लावतात, त्यांच्याकडे पैसा नाही आहे। लोकांचे व्यापार डुबले कोरोनामध्ये, GST मुळे, लॉकडाऊनमुळे, नोटबंदीमुळे जे त्यांचे व्यापार डुबले, जे त्यांच्या नोकऱ्या गेल्या, आम जनतेचे तर साधे धंदे सुद्धा बंद झाले हो। नोटबंदीमध्ये त्यांना खाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते, कारण बँकवाले सुद्धा त्यांना 2 नोटा किंवा 3 नोटा फक्त द्यायचे, त्यांना जास्त देत नव्हते। त्यानंतर आला सगळ्यात मोठा जो मुद्दा आलाय तो म्हणजे लॉकडाऊन। लॉकडाऊन मध्ये काही लोकांचे जीव गेले, कशामुळे गेले? त्या कोरोनाच्या याच्याने नाही गेले। आम्ही तर असं म्हणतो की कोरोनाच्या याच्यात नाही गेले, ह्या सगळा एक स्कॅम होता। स्कॅम म्हणजे जे लोक हॉस्पिटलला गेले तेच फक्त पावले, चांगले हट्टेकट्टे इथून जायचे हॉस्पिटलला, 2 दिवसात बरं म्हणून येतो म्हणायचे आणि त्याच्यानंतर ते त्यांची डेथच यायची। जे रेमडेसिवीरचं इंजेक्शन होतं ते सुद्धा त्यांना भेटायचं नाही। हे का झालं? काही लोकांच्या बॉडीला सुद्धा, त्यांच्या लोकांना, फॅमिलीला त्यांच्या बॉडी सुद्धा भेटल्या नाही, बाहेरूनच जाणून टाकलं होतं। हे सगळं सरकारच्या नीतीनं झालेलं आहे, सरकारचा हा सगळा प्लॅन होता। त्याच्यामुळे जनता जी कर्जामध्ये फसलेली आहे त्या जनतेला कर्जामधून बाहेर काढण्यासाठी जुलै 2022 पासून आम्ही हे प्रकरण हाती घेतलेलं आहे। आतापर्यंत आमच्यासोबत 22 लाख लोक जोडलेले आहेत। आमचे याचे जे संचालक आहेत श्री शहानवाज चौधरी सर, श्री शहानवाज चौधरी भारतीय, आम्ही आमच्या नावासोबत भारतीय शब्द जोडतो, कारण त्याच्यामध्ये जाती, धर्म, भाषा, क्षेत्र आम्ही काही मानत नाही, आम्ही फक्त भारतीयता मानतो। त्याच्यामुळे आमच्या कर्जात आमची सगळ्यांची एकच जात, कर्जमुक्ती, कर्जवाले आमचे जात। सर तुम्ही म्हटलं की भारतीय हा शब्द आम्ही आमच्या आडनावाचा मागे लावतो, काय त्या भारतीय लावण्यामागचं कारण आहे नेमकं? तुम्ही कुठेही जात असाल तर तुम्हाला काय विचारलं जाते? इंडियामध्ये असाल तर तुम्ही सांगता मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी शीख आहे, मी ईसाई आहे, मी बौद्ध आहे, मी कुठल्याही जातीचा आहे। परंतु इंडियाच्या बाहेर जर का तुम्ही जात असाल तर तुमची एकच ओळख राहते, ती म्हणजे फक्त भारतीय। जाती धर्मापासून, ह्या जे जाती धर्माचा जे खेळ चालू आहे ह्या खेळापासून दूर करण्यासाठी म्हणून आम्ही हे भारतीय शब्द जोडायला चालू केलं। आतापर्यंत तुम्ही फेसबुकवरती जर का पाहाल असाल तर तुम्हाला लाखो लोक असे भेटतील की ज्यांनी आपल्या नावाच्या नंतर
भारतीय शब्द जोडलेला आहे. सर तुमचा आता हा तुमचा जो कर्जमुक्ती संघटना आहे ही देशामध्ये किती लोकसभा निवडणुका लढताय आणि सोबतच तुम्ही काय अपील कराल जनतेला, अमरावतीकर जनतेला, आणि तुमचं चुनाव चिन्ह हे किती नंबरवर आहे आणि काय अपील कराल? आम्ही जे आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये पूर्णच्या पूर्ण 543 सीटा लढवत आहोत. कर्जमुक्त अभियानाच्या अंतर्गत आम्हाला जे पार्टीने समर्थन दिलं, सगळ्यात आधी आम्हाला जे दिलं अखिल भारतीय परिवार पार्टीने आम्हाला समर्थन दिलं, त्या पार्टीच्या अंतर्गत कर्जमुक्त अभियान आम्ही चालवत आहोत आता, आणि त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण 543 सीटा लढवत आहोत. मी जे आहे जनतेला सगळ्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत तुमची कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत हे अभियान चालूच राहील. त्यासाठी मी इथून अमरावतीहून उमेदवार म्हणून उभा आहो, लोकसभेचा उमेदवार म्हणून उभा आहो. माझं जे चुनाव चिन्ह आहे ते केटली आहे आणि केटलीचं चुनाव चिन्ह जे आहे ते 6 नंबरवरती आहे. माझं जनतेला हे एकच अपील आहे की तुम्ही घरातून जास्तीत जास्त संख्येने बाहेर निघा. तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी, तुमच्या रोजगारासाठी आणि तुमच्या कर्जमाफीसाठी केटलीला निवडून आणा. जास्तीत जास्त संख्येने तुम्ही केटलीला वोट करा आणि मला निवडून आणा. जय हिंद, जय भारत.